नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मंगळवारची व्रतकथा. एकेकाळी एक ब्राह्मण जोडप्याला मूलबाळ नव्हते, त्यामुळे ते दुःखी होते. एकदा एक ब्राह्मण हनुमानाची पूजा करण्यासाठी जंगलात गेला. तेथे त्यांनी महावीरजींना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. घरी त्यांची पत्नी देखील मुलगा होण्यासाठी मंगळवारी उपवास करत असे. मंगळवारी उपवास संपल्यावर हनुमानजींना अर्पण केल्यावरच ती जेवण करीत असे. एकदा उपवासाच्या दिवशी ब्राह्मण स्त्री हनुमानजींना अन्न तयार करू शकत नव्हती किंवा देऊ शकत नव्हती. तिने नवस केला की पुढच्या मंगळवारी हनुमानजींना अन्न अर्पण केल्यावरच ती खाईन. ती 6 दिवस उपाशी व तहानलेली होती. मंगळवारी ती बेशुद्ध झाली. त्यांची भक्ती आणि समर्पण पाहून हनुमानजींनी प्रसन्न झाले. आशीर्वाद म्हणून त्यांनी ब्राह्मणाला पुत्र दिला आणि तुझी खूप सेवा करीन असे सांगितले. मुलाला मिळाल्यानंतर ब्राह्मण खूप आनंदित झाला. त्याचे मुलाचे नाव मंगल ठेवले. काही वेळाने ब्राह्मण घरी आला. तेव्हा मुलाला पाहून त्याने विचारले, कोण आहे? पत्नीने सांगितले, मंगळवारच्या व्रताने प्रसन्न होऊन हनुमानजींनी तिला हे मूल दिले आहे. बायकोच्या बोलण्यावर ब्राह्मणाचा विश्वास बसला नाही. एके दिवशी संधी पाहून ब्राह्मणाने मुलाला विहिरीत टाकले. घरी परतल्यावर ब्राह्मणीने विचारले, मंगल कुठे आहे? तेवढ्यात मागून मंगल हसत हसत आली. त्याला परत पाहून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. रात्री हनुमानजींना त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की त्यांनीच त्यांना हा पुत्र दिला आहे. सत्य कळाल्यावर ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्यानंतर ब्राह्मण जोडप्याने दर मंगळवारी उपवास सुरू केला. जो व्यक्ती मंगळवार व्रताची कथा वाचतो किंवा ऐकतो आणि नियमानुसार व्रत करतो, तो हनुमानजीच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्त होतो आणि सर्व सुख प्राप्त करतो आणि हनुमानजींच्या कृपेला प्राप्त होतो. माझी कहाणी शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.